दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची 7 ऑगस्टला पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 11 वाजता संसद भवनामधल्या पक्षाच्या कार्यालयाला ते भेट देणार आहेत। 6 तारखेला दिल्लीमध्ये आल्यावर संध्याकाळी ते पवारांची भेट घेतील। पक्षाच्या सर्व खासदारांची उद्धव ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंची 7 ऑगस्टला पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 11 वाजता संसद भवनामधल्या पक्षाच्या कार्यालयाला ते भेट देतील आणि उद्धव ठाकरे पवारांची देखील दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत। प्रमोद आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रमोद, 3 दिवसीय उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा असेल आणि याच्यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबतचं डिनर असो किंवा खासदारांसोबतची बैठक असो, पवारांसोबतची भेट असो आणि एनडीएच्या बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। वृषाली, उद्या दुपारी उद्धव ठाकरे राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहोचत आहेत आणि पोहोचल्यानंतर त्यांची पहिली बैठक जर कोणासोबत असेल किंवा भेट जर कोणासोबत असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी जातील आणि त्यांची साधारणतः त्या ठिकाणी भेट घेऊन अनेक मुद्द्यांवरती महत्त्वाची चर्चा करतील। प्रामुख्याने जर या भेटीमध्ये कुठली चर्चा होईल वृषाली, तर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये, कारण वर्षभराच्या नंतर ही पहिलीच बैठक होते, त्या बैठकीमध्ये कुठले मुद्दे मांडायचे त्या अनुषंगाने देखील या 2 महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा होऊ शकते। त्यानंतर खासदारांसोबत उद्या सायंकाळी संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट होणार आणि परवा दिवशी सकाळी 11 वाजता म्हणजे 7 तारखेला सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सायंकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी आहे, सोबतच पक्षाच्या संसदेतील कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे हे भेट देणार। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा 3 दिवसांचा दौरा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी, पत्रकार परिषद सोबतच पक्षाच्या खासदारांसोबत देखील उद्धव ठाकरे बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।